नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक. 19 पाऊल 14/3/2003 रोजी लिहिलं गेलं आहे. शीर्षक आहे विविध तापनाशक प्रज्ञा जागृती. विविध तापनाशक प्रज्ञा जागृती. आता ऐका. पतित बुद्धी दरदूर आहे, प्रज्ञा प्रवाही वाट अडवून आहे. मनाचे अंकुशी निरंकुश होई, निरंकुश होता पावनची होई. पतित बुद्धी पावन होत आहे, प्रज्ञा प्रवाह दरदूर मुक्त होत आहे. ऐशी बुद्धी ऐसे मन, देवाचे आहे मनाचे न मन. मन राम आहे, मन राम आहे, बुद्धिदास आहे, रामदास आहे. रामदासी बुद्धी सोये रामची आहे. ऐसे असता ती कधी पतित नोहे. पतित पावन बुद्धी निरंकुश आहे, प्रज्ञा निर्झर सदा वाहत आहे. ऐसा हा निर्झर जैसी गंगा वाहे, गंगा वाहत आहे, विविध तापनाशक आहे. आता आपण न मनाच्या शेवटास आलो आहोत. विश्ववाणी म्हणजे काय? बाह्यतेवर ध्यान देऊन अंतरंग न पाहिल्याने कसा घोटाळा होतो? सगुण निर्गुण म्हणजे काय? साधुत्व कसे पारखावे? साधू असाधू एकत्र असू शकतात काय? असले तरी ते एकमेकांच्या परिचयाचे असतात काय? साधूचे बळ कशात आहे? द्वैत अद्वैत म्हणजे काय? अद्वैत ही मुक्तीची शक्ती कशी असते किंवा कशी आहे? अद्वैताने मुक्तीचा मार्ग प्रशस्त कसा होतो? अयाचित्व कैवल्य म्हणजे काय? सज्जन बावळट दिसतो पण तो तसा असतो काय? सज्जन विना अद्वैत असतो काय? सज्जन विना अद्वैत म्हणजे कोणता तरी सज्जन अद्वैती असल्याखेरीज राहणे शक्य आहे काय? म्हणजे सज्जन विना अद्वैत असतो काय? शांत दक्षतेने पाहावे कसे? शांत दक्षतेत ऐकावे कसे? शांत दक्षतेत साक्षीत्व कसे जन्मते? साक्षीत्व म्हणजे काय? मनबुद्धी यांचे रूप कसे असते? ब्रह्म व मन यातील साम्य कोणते? मनाची रिक्तता व ब्रह्माची रिक्तता कशी आहे? त्या रिक्ततेतून स्वातंत्र्य प्रकाश कसा प्रकाशत असतो? त्या मनाचे न मन कसे होते? नमनाचे सान्निध्यात बुद्धी आल्याने किंवा स्वजवळ मी बसल्याने तत्वाचे सोहम किंवा तत्वमसी ज्ञान कसे होते? असे तत्वज्ञान गुरु शिष्य सान्निध्यात त्यांच्या एकमेकाजवळ बसण्याने उपनिषद रूपे कसे प्रवाहित होते? रिक्तता ही स्वातंत्र्य किंवा मुक्तीदात्री म्हणजे मुक्ती देणारी कशी आहे? रिक्ततेच्या प्रकाशात गुलामाला आपली गुलामी कशी दिसते, उलगडते व गुलामीचे आकलन होते? त्यामुळे गुलामीचा सहज त्याग आणि स्वातंत्र्याचा म्हणजे मुक्तीचा सहज स्पर्श कसा होतो? इंद्रियाधीन विषयाधीन मन अधपात कसा घडवते? त्या अधपाताचे दर्शन मनाच्या किंवा ब्रह्माच्या रिक्ततेतून आलेल्या प्रकाश किरणाने कसे होते? अशा दर्शनातून वाईटाचा नेमका वाईटपणा उलगडण्याच्या प्रक्रियेतून किंवा दर्शन वा पाहण्यातून वाईटाचा म्हणजे गुलामीचा सहज त्याग आणि स्वातंत्र्य किंवा मुक्तीचा प्रसाद सहजतेने कसा प्राप्त होतो? त्यायोगे मनाचे नमन कसे होते? बुद्धी सुद्धा जड वा वैषयिक कशी असते? जड वैषयिक बुद्धीचे प्रज्ञेत परिवर्तन न मनाच्या प्रकाशाने कसे होते? बुद्धी व मन सारखी जड व वैषयिक कशी असतात? त्यामुळे अधपात, स्वामित्व व त्यातून गुलामी, दास्य, संघर्ष, हिंसा व पर्यायाने मानवी जीवनात अनंत अडथळे, यातना कशा उद्भवतात? त्यामुळे जीवन रूढीग्रस्त, चाकोरीग्रस्त कसे होते? अशी रूढी, चाकोरी, संस्कार ग्रस्ततात मानवी जीवनाचे वैराण वाळवंट कशी बनवते? मनाचे रिक्ततेत मनाचे नमन झाल्यावर अशा नमनाच्या सान्निध्यात जड वैश्विक बुद्धी आली तर बुद्धी निरंकुश कसे होते? निरंकुश बुद्धी येते कळणारी असा अर्थ आहे. निरंकुश बुद्धी म्हणजे मूळ बुद्धी, जेव्हा मूळ बुद्धीला कोणताही अंकुश नसतो तेव्हा बुद्धी सतत चळणारी ढळणारी असते. निरंकुश बुद्धी येते चळणारी असा अर्थ आहे. नमनाच्या अंकुशामुळे म्हणजेच मनाच्या नमनरूपी माहुताच्या टोचणीमुळे स्वातंत्र्याला किंवा खऱ्या निरंकुशतेला, खरी निरंकुशता म्हणजे मुक्ती. म्हणजे मुक्ती म्हणजे काय? कोणताही बाहेरील प्रतिबंध नसताना, कोणतेही दडपण नसताना जो माणूस जागच्या जागी स्थिर राहू शकतो त्यालाच खरी मुक्ती म्हणतात. जेव्हा अंकुश ठेवून मुक्ती मिळते तेव्हा ती बंधन असल्यामुळे मिळालेली मुक्ती आहे. परंतु मुक्ती ही आनंददायी आहे समजून उमजून जेव्हा माणूस मुक्तीच्या
आनंद घेतो तेव्हा केवळ अंडरस्टँडिंग मधून आलेली ही मुक्ती आहे, म्हणजे बाहेरील प्रतिबंधा विना आलेली मुक्ती. अशा अर्थी निरंकुश मुक्ती म्हणजे विना अडथळा केवळ समजूतदारपणामुळे केवळ ज्ञानामुळे आपण मुक्त आहोत हे समजते आणि मुक्त असलेला माणूस परत कुठल्याच बंधनात जात नाही. तो कोणत्याही अंकुशाच्या स्वाधीन आपण हे अधीन होत नाही किंवा स्वाधीन होत नाही आणि त्याच्यावर दुसरा कोणताही अंकुश चालत नाही. म्हणजे विना अटकाव विना प्रतिबंध केवळ समजुतीने मुक्तीचा अर्थ लक्षात घेऊन जो मुक्त राहतो तो निरंकुश स्वातंत्र्य म्हणजे विना अटकाव तो स्वातंत्र्य भोगत असतो. आणि ज्याला निरंकुश स्वातंत्र्य आहे तो म्हणतो अन्यथा मी स्वतंत्र आहेच, मग मला मुद्दाम जागेवरून हलण्याची गरज नाही. किंवा निरंकुश मुक्ती याचा हा पॉझिटिव्ह अर्थही लक्षात घ्या. एका ठिकाणी निरंकुश बुद्धी म्हणजे अंकुश नसलेली बुद्धी चळणारी ढळणारी असा अर्थ आहे. तर नमनाच्या अंकुशामुळे म्हणजे मनाच्या नमन रूपी माहुताच्या टोचणीमुळे स्वातंत्र्याला खऱ्याखुऱ्या निरंकुशतेला शुद्ध मुक्तीला मन कसे प्राप्त होते असे म्हटले आहे. मनाचे नमन झाल्यावर न मन श्रेष्ठ म्हणजे बुद्धीपेक्षा कसे, न मन गुरु कसे असते. याच्यात अन्यद्या जड वैश्विक बुद्धी आल्यावर अचानक तीच बुद्धी आपले जडत्व वैषयिकत्व टाकून नमनाप्रमाणे स्वातंत्र्य मुक्तीला कशी प्राप्त होते. जडबुद्धी हीच स्वातंत्र्यपूर्ण प्रकाशमय प्रज्ञेच्या मार्गातील धोन कशी आहे. म्हणजे बुद्धीचं जे पूर्वीचं जडत्व होतं तेच बुद्धीला स्वतंत्र करण्यापासून तिला मुक्त करण्यापासून ते जडत्वच या प्रज्ञाप्रवाहामधली धोंड किंवा अडथळा किंवा या प्रज्ञाप्रवाहातला दरदूर म्हणजे बेडूक म्हणून कारण असते. तर जडबुद्धी हीच स्वातंत्र्यपूर्ण प्रकाशमय प्रज्ञेच्या मार्गातील धोन कशी आहे. यालाच प्रज्ञाप्रवाह अडवून बसलेला दरदूर किंवा बेडूक म्हणून कसे ओळखावे. एकदा का नमुनाच्या प्रकाशात आरशात बुद्धीला आपले हीनत्व दिसले की ती हीनत्व टाकून प्रज्ञेत परिवर्तित कशी होते. न मन मनाचे नमन होणे आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होणे अशा अर्थी न मन प्रज्ञा स्वरूपच असतात. किंवा न मन म्हणजेच प्रज्ञा म्हणजेच निर्दोष ब्रह्म आणि म्हणजेच कैवल्य केवळ असणे हे कसे ओळखावे. अशी ओळख म्हणजेच मुक्ती कशी. योगी अधपतित होणे कसे शक्य नसते. कळते पण ओळख नाही असे म्हणणे अयोग्य कसे आहे. जो स्वतंत्र असतो तो स्वतंत्राने चालत वागत असल्याने स्वशीच नेहमी स्तब्ध किंवा शांत म्हणजे स्वस्थ कसा असतो. अशी स्वस्थता म्हणजे ब्रह्म कैवल्य कसे असते. स्वस्थ ब्रह्म कैवल्य हे कर्तेपणाने काही न करणारे असतात. मात्र त्यांच्याद्वारे त्यांच्या केवळ असण्याने अनेकानेक कर्म संभव कसे उद्भवतात. धनिक परंतु पंगू माणसासारखे ब्रह्म कैवल्य स्वतः अचल अढळ ध्रुव असूनही अनंत ऊर्जायुक्त कसे असते. त्या शक्ती किंवा त्या ऊर्जेच्या वापराने विश्व निर्मिती कशी झाली. उत्पत्ती स्थिती लय ही ब्रह्माच्या पोटात सातत्याने अनादि अमध्य अनंतत्वाने कशी चालू आहेत. या हालचालीची जाणीव हीच ब्रह्माच्या शक्तीची ऊर्जेची जाणीव होय. हेच जास्तीत जास्त जाणता कसे येते. मात्र ब्रह्म जाणणे शक्य का नसते. ब्रह्मशक्तीची जाणीव जास्तीत जास्त शक्ती ऊर्जा कुणाची असा प्रश्न निर्माण करून शक्ती ऊर्जा ब्रह्माचीच आदी कारणाचीच असे केवळ अनुमानच कसे लावू शकते. दागिने सोन्यात घट मातीत बुडबुडे पाण्यात आणि माणसे ब्रह्मात ये जा करतात. हे दागिन्यांना घटांना बुडबुड्यांना आणि माणसांना जाणीवेद्वारे म्हणजे ब्रह्मशक्तीद्वारे जाणता जरुरी. दागिने सोन्यात घट मातीत बुडबुडे पाण्यात आणि माणसे ब्रह्मात ये जा करतात. ते दागिन्यांना घटांना बुडबुड्यांना आणि माणसांना जाणीवेद्वारे म्हणजे ब्रह्मशक्तीद्वारे जाणता जरुरी. मात्र दागिने कधीही सुवर्णाला बुडबुडे कधीही पाण्याला घट कधीही मातीला आणि माणूस कधीही ब्रह्माला पाहू शकणार नाहीच नाही. कारण मर्यादित अमर्यादिताला प्रत्यक्ष पाहणे कधी शक्य नाही. मात्र ब्रह्मशक्तीद्वारे जाणीवेद्वारे जाणता जाणता संपूर्ण मुक्तीला कैवल्याला प्राप्त होऊन असा जाणता स्वयमेव ब्रह्मच कसा होतो. ब्रह्म होऊन तो आता स्वतः काही जाण्याचे शिल्लक नसला आवड निवड याच्या स्वतंत्र कसा होतो. तोच आता असा या विश्वाचा जनिता कसा होतो. सर्व ज्याने जाणले जाते आणि ज्याला स्वतःला काही जाणायचे नसते तोच सर्वज्ञ कसा असतो. असा सर्वज्ञ म्हणजेच ब्रह्म कसे काय असते. म्हणूनच नमनी म्हणजे सर्वज्ञ ब्रह्म कैवल्य मुक्त आणि आदी कारण कसा असतो इत्यादी साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळून त्यांना जाणून आपण आता निवांत स्तब्ध स्वस्थ होण्यात काहीच अडचण असायचे कारण नाही.
आता सारे आकाश निरभ्र मोकळे झाले आहे. येथे सांगायचा मुद्दा आहे की ब्रह्मशक्तीद्वारे ब्रह्माचा अनुमान लावता येतो. मातीच्या भांड्याद्वारे मातीचा अनुमान लावता येतो. सोन्यांच्या दागिन्याद्वारे सोन्याचा अनुमान लावता येतो. परंतु सोन्यापेक्षा दागिने स्वाभाविकच अल्प किंवा लहान असल्यामुळे, मातीपेक्षा मातीचे घट अल्प किंवा लहान असल्यामुळे आणि ब्रह्मापेक्षा ब्रह्मशक्तीद्वारे जाणणारी माणसे ब्रह्मापेक्षा लहान असल्यामुळे प्रत्यक्ष ब्रह्म, प्रत्यक्ष सोनं, प्रत्यक्ष माती, अनुक्रमे माणसं प्रत्यक्ष ब्रह्म पाहू शकत नाही. दागिने प्रत्यक्ष सोनं पाहू शकत नाहीत आणि मातीची भांडी प्रत्यक्ष माती पाहू शकत नाही. परंतु हे जाणल्यामुळेच माणसांमध्ये ब्रह्मशक्ती येते आणि ही ब्रह्मशक्ती माणसाचेच रूपांतर ब्रह्मामध्ये करते. म्हणजे आय एम दॅट, म्हणजे ब्रह्मज्ञानी माणूस मूलतः ब्रह्माचं ज्ञान झाल्यामुळे आता तो किरणासारखा, आणि ब्रह्म जरी सूर्यासारखं असलं तरी तत्वतः किरण म्हणजे सूर्य हे कळल्यामुळे ब्रह्मज्ञानी माणूस ब्रह्मज्ञानामुळे मीच ब्रह्माचा किरण म्हणून ब्रह्मज्ञानी आहे आणि ज्यार्थी मी ब्रह्माचा किरण म्हणून ब्रह्मज्ञानी आहे त्यार्थी मी जिथून आलो ती मूळ जागा म्हणजे ब्रह्मरूपी सूर्य आहे असे जाणतो. आणि तेव्हाच त्याला आय एम दॅट, सोहम हवसो हा अनुभव प्राप्त होतो. प्रज्ञाप्रवाहात वाट अडवून बसलेली अतित बुद्धी म्हणजे स्खलन झालेली बुद्धी, जडबुद्धी म्हणजे जणू काही दरदूर किंवा बेडूक किंवा प्रज्ञारूपी प्रवाहातली धोंड आहे. आता नमनाचे सान्निध्यात ती पावन झाली आहे. ती आता नमनाप्रमाणे निरंकुश स्वतंत्र आहे. न मन आणि प्रज्ञा एकरूपच आहेत. आता मन ही स्वतंत्र आहे आणि प्रज्ञाही स्वतंत्र आहे. अरे जोपर्यंत नमनाचे सान्निध्यात बुद्धीचे प्रज्ञेत परिपूर्ण रूपांतर झाले नाही तोपर्यंत मनाचे खरेखुरे नमन झाल्याचे म्हणतात येत नाही. खरे तर नमन म्हणजे राम आणि त्याचे दास्य करून प्रज्ञा परिवर्तित झालेली बुद्धी त्या रामाची दास किंवा रामदास आहे. अशी रामदासी बुद्धी स्वतः रामच असते. येथे राम म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म याचा विसर पडता कामा नये. राम म्हणजे सगुण साकार व्यक्ती समजण्याचा घोटाळा कदापि करू नये. राम म्हणता म्हणता मीत्वाला, सगुण साकारत्वाला, मर्यादितत्वाला विसरून मी मरून तू किंवा परमतत्व जाणवणे, त्याचेच स्पंद केवळ जाणवणे. तर अशी रामदासी बुद्धी ती आता प्रज्ञाबंदी व रामच झाली. पूर्वपदावर येणे, अधपतीत होणे शक्यच नाही. म्हणजेच प्रज्ञेची जडबुद्धी, वैश्विक बुद्धी फिरून पाठी येऊन बनत नाही. अशा अर्थी योगी हा भोगी झाला हे म्हणणे मूर्खपणाचे द्योतक आहे किंवा ते अज्ञान आहे, लक्षात घ्यावे. आताही प्रज्ञा स्वतः पतित पावन बनते. म्हणजे इतर जड वैश्विक बुद्धीत अडकलेल्यांची बुद्धी या प्रज्ञेद्वारे परिवर्तित होऊन तेही प्रज्ञावान म्हणजे ज्ञानी माणसे बनतात. आता इतर पतितांना, वैश्विक जडबुद्धीत अडकलेल्या मूर्ख माणसांना ही प्रज्ञा किंवा असा हा प्रज्ञावान पावन करतो, त्यांचा उद्धार करतो, तेही प्रज्ञावान म्हणतात. तर असा हा निरंकुश प्रज्ञा प्रवाह गंगेसारखा वाहत असतो. हा प्रज्ञारूपी निर्झर म्हणजे झरा सुद्धा सर्व काळ गंगेसारखा प्रवाहित असतो. गंगा जशी तीव्र तापापासून मुक्ती देते तेच कार्य हा प्रज्ञारूपी निर्झर किंवा प्रज्ञारूपी गंगा करत असते. विविध तापांचा नाश हे प्रज्ञावानाचे जीवन कार्य असते. मुक्ती प्रदान करणे हेच साधू संतांचे जीवन कार्य असते. म्हणूनच साधू संत स्वतःला मुक्ती प्राप्त झाल्यानंतर केवळ कारक म्हणून उरतात आणि इतरांना मुक्ती त्यांच्याद्वारे दिली जाते. तुकाराम महाराज जे म्हणतात, आता उरलो केवळ उपकारा पुरता. आता केवळ कारक म्हणून लोकांना मुक्ती आणि आत्मज्ञान देण्यासाठीच मी उरलो आहे. असंच नेहमी आत्मज्ञानी माणसाचं आणि आत्मज्ञानी माणसाबाबत घडत आलेलं आहे आणि पुढेही घडणार हे निश्चित समजा. आता हे जे त्रिविध ताप आहेत, थोडे त्रिविध तापांविषयी पाहू. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक असे एकूण 3 वेगवेगळे ताप असतात. ताप म्हणजे दोष, त्रास, दुःख वगैरे. ओम शांती 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 असे हे ताप निवारण करण्यासाठी त्रिवार का म्हणतात? कारण 3 तापासाठी प्रत्येकी 1-1 वेळा असे त्रिवार शांती वचन आहे. आता हे जे ताप आहेत त्याचं आपण स्वरूप पाहू. देहेंद्रिय प्राणेन सुखम दुःखं च प्राप्यते इमम आध्यात्मिकम तापम जायते दुःख देहिनाम. देहेंद्रिय प्राणेन सुखम दुःखम च प्राप्यते यम आध्यात्मिकम तापम जायते दुःख देहिनाम. आपला देह, आपली इंद्रिये
आपला देह, आपली इंद्रिय व देह आणि इंद्रियांचे संचालन करणारी प्राणशक्ती, आपला देह, आपली इंद्रिय व देह आणि इंद्रियांचे संचालन करणारी प्राणशक्ती यामध्ये जेव्हा दोष निर्माण होतात तेव्हा शारीरिक व्याधी निर्माण होतात. हे दुःख आपल्या देहातील त्रिदोषांमुळे म्हणजे आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ, हे दुःख आपल्या देहातील त्रिदोषांमुळे म्हणजे आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ या दोषांमुळे निर्माण होते. त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. ताप म्हणजे केवळ दुःखच नव्हे तर सुख सुद्धा तापच होय. सुख वा दुःख यातील काही आपल्याला बंधनातच टाकते. सुख हव्यास निर्माण करते आणि दुःख शोक निर्माण करते. कोणतीही हव्यास आणि दुःख, शोक शेवटी बंधनच म्हणजे ताप किंवा दोषच असतो. हा ताप निवारण करण्यासाठी प्रथम शांती असे म्हणतात. म्हणून देहेंद्रिय प्राणेन सुखम दुःखंच प्राप्यते इमम आध्यात्मिकम तापम जायते दुःख देना. म्हणून देह, इंद्रिये आणि इंद्रिय व देह, आपला देह आणि आपली इंद्रिये आणि आपला देह व इंद्रिये यांचे संचलन करणारी प्राणशक्ती, तिच्यामध्ये जेव्हा दोष निर्माण होतो तेव्हा जे दुःख निर्माण होते त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आयुर्वेदानुसार ताप म्हणजे केवळ आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ हे जे त्रिदोष आहेत ते त्रिदोष म्हणजे वास्तवात आध्यात्मिक तापच आहेत. ताप याचा अर्थ अडथळा, ताप याचा अर्थ दुःख. म्हणून सुख सुद्धा हव्यास निर्माण झाल्या कारणाने अंतिमता तापच देते आणि दुःख तर मूलतः दुःखच असते. म्हणून सुखाचा अतिरेक हव्यास निर्माण करून पर्यायाने दुःखच मिळते आणि ते दुःख म्हणून आले की ते मूलतः दुःख असते. म्हणून सुखाचा शेवट हा दुःखातच होतो. आणि हे दुःख निवारण करायचे असेल तर कोणत्याही तऱ्हेचा हव्यास, परिग्रह, लालसा योग्य नाही. जर हव्यास, परिग्रह, लालसा म्हणजे सर्वोच्च असा त्याग माणसाच्या जीवनात घडला तर आणि तरच हे त्रिदोष म्हणजेच आध्यात्मिकता म्हणजेच आयुर्वेदाच्या दृष्टीने वात, पित्त आणि कफ हे नाहीसे होऊ शकतात. तर हा झाला आध्यात्मिक तापाबद्दलचा मुद्दा. आता पुढे सर्वभूतेन संयोगात सुखम दुःखम च जायते द्वितीय ताप संतापः सत्यम चैवाधिभौतिकः. आपल्या सभोवतालचे जीव, जंतू, प्राणी मात्र, इतर माणसे, मध्य महाभूतांच्या शक्ती, नैसर्गिक शक्ती यांचा आपणावर पडणारा प्रभाव व त्याचे सुख दुःख संवेदनारूपी परिणाम आपण अनुभवतो. या तापाला किंवा तापांना अधिभौतिक ताप असे म्हणतात. या तापांच्या शमनासाठी दुसऱ्यांदा शांती असे उच्चारण करतात. शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादि भोक्तव्यम इदम चैवाधिदैविकम. आपल्या चांगल्या वाईट कर्मांची फळे केव्हा ना केव्हा तरी निश्चित मिळतात. मग ती चालू जन्मात मिळवत वा देहावसनानंतर मिळवत अशी मिळणारी कटू ओढ किंवा स्वर्ग नरकादी फळे यांनाच भोग म्हणतात. हाच आदिदैविक ताप होय. दैवी प्रकोप, प्रचंड वादळ, प्रचंड वारा, प्रचंड पाऊस हे सारे आदिदैविक ताप आहेत. त्यांच्या शमनासाठी तिसऱ्यांदा शांती वचन उद्गारतात. म्हणून आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे हे जे तीन ताप आहेत त्यांचे निवारण करण्यासाठी ओम शांती 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 असा त्रिवार शांती मंत्र म्हणण्याचा प्रघात आहे. तर जसे तीव्र ताप निवारण्यासाठी त्रिवार ओम शांती 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 असे म्हणतात आणि त्याने तीव्र तापनाश होतो किंवा गंगा जलाने तीव्र तापनाश होतो, तशाच प्रकारे किंबहुना त्याहून अधिक खात्रीशीररित्या नमनीच्या प्रज्ञाप्रवाहामुळे किंवा नमन झालेल्या ज्ञानवान माणसाच्या प्रज्ञारूपी प्रवाहामुळे किंवा अशा न मनाच्या किंवा अमनाच्या सान्निध्यात राहिल्याने, सत्संगात राहिल्याने तीव्रतापमुक्ती अशा मुमुक्षुला संभवते. ज्याला न मनीचे खरेखुरे सान्निध्य लाभले तो कुणीही स्थल कालातीत होत असल्याने कार्यकारण संबंध चक्राबाहेर जातो, स्वतः ब्रह्मच बनतो आणि ब्रह्माला तीव्र ताप कसे सतावणार. म्हणून जो ब्रह्मज्ञानी आहे त्याला स्वतःला तीव्र ताप नसतात आणि अशा ब्रह्मज्ञानी माणसाच्या संगतीने जो राहतो, अशा सत्संगात जो असतो त्यालाही तीव्र ताप निश्चितपणे सतावत नाहीत. तेव्हा
केवळ शांती मंत्र त्रिवार उच्चारून विविध ताप नाश होतील किंवा न होतील याबद्दल जरूर संशय असेल, नव्हे ते होणारीच नाहीत. मात्र ब्रह्मज्ञानी माणूस स्वतः ब्रह्मरूपच असल्याने, नव्हे तो ब्रह्मच असल्याने, आय एम दॅट सोहम हमसा अशी त्याची खात्री असल्याने अशा माणसाला त्रिविध ताप नसतात. आणि अशा माणसाच्या संगतीत जो नित्य निरंतर राहतो तोही स्वाभाविकरित्या ब्रह्मरूप झाल्यामुळे त्याची ही चालू जन्मातच विविध तापांपासून मुक्ती होते आणि खरेखुरे तापमुक्त असं स्वतंत्र निरंकुश स्वातंत्र्य त्याला म्हणतात, मुक्ती म्हणतात. अशी मुक्ती तो भोगतो आणि अशी मुक्ती प्राप्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य तो कारक म्हणून लोकांबाबत त्यांच्या हिताबाबत सहजासहजी त्याच्याकडून कर्मे करून घेतली जातात. ती ब्रह्माकडून कर्मे करून घेतली जातात आणि ब्रह्मच या माणसाद्वारे कारक पद्धतीने जनहिताची कार्य करून घेतोय. आणि असा मुक्त माणूस यथावकाश निसर्ग नियमानुसार त्याच्या देहाचे पतन होते, परंतु त्याची ही जी कारकता आहे, हा सर्व हितैषी गुण आहे, त्याच्या ब्रह्मामुळे तो त्याला प्राप्त झालेला आहे. तो गुण आता मूळ देहापासून दूर गेला तरी असं म्हणतामध्ये किंवा ज्याला अंतरिक्षामध्ये म्हणतो तेथे तो तसाच वास करून असतो. यथावकाश असा ज्ञानी सज्जन माणसामध्ये त्याचा तो गुण प्रकट होतो आणि मूळ ज्ञानी माणसाचं अंतरिक्ष आणि या ब्रह्मज्ञानी माणसाचं अंतरिक्षात असलेलं तत्वरूपी ब्रह्म यांचा मिलाप होऊन पुढे येणारा ज्ञानी माणूस पाठच्यापेक्षा अधिक जोराने, वेगाने, दुप्पट ऊर्जेने काम करतो. आणि अशा तऱ्हेने सर्व साधू संत आत्मज्ञान प्राप्तीनंतर कारक म्हणून काम करतात. जसे तुकाराम महाराज म्हणतात, आता उरलो केवळ उपकारापुरता, हे ब्रह्मज्ञानाचं, हे ब्रह्मरूप असण्याचं महत्व लक्षात घ्या आणि वाचक हो, आपण कोणीही मी नसून आपण सर्व मिळून ब्रह्मरूप आहोत, नव्हे ब्रह्मच आहोत हे ध्यानात घ्या. आणि त्या चिंतनाच्या प्रकाशामध्ये, त्या चिंतनाच्या निशिदिनी ध्यासामुळे तुम्ही नित्य निरंतर ब्रह्मरूप आहात याची अपरोक्ष अनुभूती घ्या आणि ती अनुभूती इतरांना देऊन स्वतःच आणि सर्वांचे जीवन सुखशांती समाधानाने संतृप्त करा. हाच या निमित्ताने तुम्हाला ब्रह्माकडून दिलेला ब्रह्म आशीर्वाद असतो. उद्याचं निरूपण उद्या पाहू.